श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे देवघराचे तोरण कसे बनवायचे ते शिकणार आहे. तर ते तोरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, 3 प्रकारचे रंगीत मोती घेतलेले आहे. हे 4ही मोती 5 नंबरचे आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला कुठून बघता आहे ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा, म्हणजे मला कॉमेंट्समध्ये समजतं आणि मला बरंही वाटतं की चला बुवा आपले व्हिडिओ कोणतरी बघत आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि आपल्याला ह्याची चौकट डिझाईन बनवायची. पाहता ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला. हा असा धागा ओढून घेतल्यानंतर अशी चौकट डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपली ही चौकट डिझाईन व्यवस्थित अशी तयार होते. मी 3 कलर घेतलेले आहे. एक पिवळा कलर घेतला आहे, एक पोपटी कलर घेतलेला आहे आणि राणी कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून ही देवाचे तोरण बनवू शकतात. ह्याचा आपण ताटाभोवतीची महिरपसुद्धा उपयोग करू शकतो. हे पहा, हे अशी आपली चौकट इथे झालेली आहे. आता ह्या मधल्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली. आता इथे आपल्याला परत 3 मोती ओवून चौकट बनवायची आहे. तुमचे देवघर जेवढे मोठे असेल तेवढी तुम्ही ही पट्टी बनवून देवघराचे तोरण बनवू शकता. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं आपल्याला सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला आणि आता परत आपण हा एक मोती आणि त्याच्याजवळचा हा एक मधला पांढरा मोती अशी सुई 2 मोत्यांमधनं बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे पहा, 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. आता आपण त्याच मोत्यातनं परत सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली. आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. मी तुम्हाला म्हटलं ना, तुमचे देवघर जेवढं मोठं असेल तेवढी तुम्ही ही चौकट पट्टीची डिझाईन बनवू शकतात. हे पहा, इथे मी ही एवढी 12 चौकट पट्ट्या इथे केलेल्या, 12 चौकटची पट्टी इथे करून घेतलेली आहे. आता आपल्याला त्याच्याखाली डिझाईन बनवायची. तर डिझाईन कशी बनवायची ते पाहू. हे पहा, आता आपण ही एक चौकट बनवू. ह्या 12 चौकट आहेत. 12 चौकटमधली ही एक चौकट सोडून द्यायची आणि ह्या चौकटमधला हा जो खालचा मोती आहे 2 नंबरचा, त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा, आता मी त्याच्यातून सुई बाहेर काढते. ही एक चौकट सोडून द्यायची. ही चौकट सोडून द्यायची आणि ही जी चौकट आहे पुढची तिच्यातल्या ह्या खालच्या मोत्यातून, म्हणजे
1 आणि 2 ह्या 2 नंबरच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतला. पहा, ह्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. हे 3 पिवळे मोती घेतले. नंतर 3 राणी कलरचे मोती आपल्याला इथे घ्यायचे आहे. ते 4 राणी कलरचे मोती आपल्याला इथे घ्यायचे. 3 पिवळे, 4 राणी कलरचे. एकूण आपण 7 मोती ओवून घेतले आहे. पहा, आता आपल्याला काय करायचं, हे 3 पिवळे मोती सोडून द्यायचे आणि हा जो एक राणी कलरचा मोती आहे वरचा, त्याच्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची. ही पहा, ही अशी सुई खाली काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला चौकट डिझाईन तयार करायची. पहा, ही चौकट डिझाईन इथे तयार झालेली आहे. आणि आता आपण ह्या सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून परत ह्या मोत्यामध्ये सुई आणू. ज्याच्यातून धागा काढला त्याच्यातून परत सुई आपल्याला बाहेर काढायची. तर हे खालचे 2 मोती ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, डिझाईन एकदम सोपी आहे. करून पहा. कॉमेंट्सद्वारे मला कळवा तुम्हाला डिझाईन समजले की नाही. कलर कॉम्बिनेशन कसे वाटले ते सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण ह्या सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आता इथे आपल्याला हे जसे 3 पिवळे मोती ओवून घेतले तसे 3 पिवळे मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 3 पिवळे मोती घेतले आणि आता काय करायचं, पहा, ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली हा पांढरा मोती, त्याच्यातून सुई आपल्याला त्याच दिशेने परत बाहेर काढायची. पहा, लक्ष द्या, ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. इथे आपली ही एक पाकळी वरची तयार झाली. आता आपण काय करणार आहे, तर हे जे 3 पिवळे मोती आपण ओवलेले त्याच्यातल्या ह्या 2 वरच्या पिवळ्या मोत्यांमधनं सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढतोय. पहा, ही अशी सुई आपण खाली बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला 6 पोपटी कलरचे मोती ओवून घ्यायचे. तुम्ही 5ही मोती ओवले तरी चालेल. मी 6 मोती ओवून घेतलेले आहे. हे पहा, हे 6 मोती मी पोपटी कलरच्या धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि आता इथे आपल्याला परत अशी चौकट डिझाईन बनवायची आहे. हे 6 पोपटी मोती ओवून घेतले. आता याच्यामध्ये मी 4 पिवळे मोती ओवून घेणार आहे. पहा, मी अगदी शांतपणे तुम्हाला शिकवत आहे. नाही तर म्हणाल किती वेळ लावतात ह्या शिकवायला, पण मी तुम्हाला समजेल अशीच ही डिझाईन शिकवत आहे. तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. हे पहा, आता आपण हे 6 मोती ओवून घेतले. आपल्याला ही चौकट डिझाईन इथे बनवायची. तर आता आपण काय करणार, हे 6 मोती सोडून देऊ, पोपटी मोती, आणि हा जो वरचा पिवळा मोती ओवला आहे अशीच पद्धत आपल्याला इथे करायची. तर ह्या पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही इथे चौकट डिझाईन आपली तयार झाली. आता आपण परत ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून ह्या मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची. तर आपण काय करणार आहे, हे 2 पिवळे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू, ह्याच्यातनं सुई बाहेर
काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा एक पिवळा मोती आणि हा एक पिवळा मोती अशी सुई चारही मोत्यातनं बाहेर काढून घेतलेली आहे. आता इकडे परत आपल्याला असे 6 पोपटी मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पोपटी मोती ओवून घेतलेले आहे. आता आपण हे जे 3 पिवळे मोती ओवले तर त्याच्यातून आपण सुई खाली काढून हे 6 पोपटी मोती ओवले. आता आपल्याला सुई वरती काढायची, ह्या दिशेने वरती काढायची. त्यात इकडचे हे जे 3 पिवळे मोती आहे त्याच्यातल्या ह्या 2 पिवळ्या मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढणार. पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. ही अशी डिझाईन आपली तोरणाची तयार होणार आहे. आता पहा, आता आपण धागा ओढून घेतला, नंतर ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपली एक पाकळी तयार झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, ही एक चौकट सोडायची, ही एक चौकट सोडायची. ह्या चौकटमधला हा 3 नंबरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता आपण आता काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुईवरती काढू. ही अशी सुई बाहेर काढली, नंतर ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. आपण सलग समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली असती, पण मग ते जो इथे धागा ओढल्यासारखं होतं, म्हणून मग मी फिरवून सुई काढते. प्रत्येक मोत्यातनं फिरवून सुई काढायची. हाही मोती, ह्या चौकटचा हा मोती सोडायचा, ही चौकटी सोडायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. नंतर मग हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा आता आपल्याला ह्या 3 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली आणि आता परत इथे आपल्याला हीच प्रोसिजर इथे करायची आहे. तर इथे आता आपण 3 पिवळे मोती ओवून घेऊ. हे 3 पिवळे मोती ओवून घेतले. 4 राणी कलरचे मोती ओवून घेऊ. हे 4 राणी कलरचे मोती ओवून घेतले आणि मग आता परत काय करणार आहे, हे 3 पिवळे मोती सोडून द्यायचे. ह्या एकावरच्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई खाली काढायची. ही अशी सुई आपण काढली. पहा आणि धागा ओढून घ्यायचा. इथे परत आपली ही चौकट डिझाईन तयार झाली. पहा ही अशी चौकट डिझाईन तयार झाल्यानंतर आता आपण परत सगळ्या मोत्यातमधनं सुई बाहेर काढून इथेच सुई परत आपल्याला बाहेर काढायची नाही. तर आता आपण हे 2 राणी कलरचे मोती, हा एक मोती, सगळ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. हे 3 पिवळे मोती आपण ओवून घेतले धाग्यामध्ये आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली ह्या चौकटमधला हा पांढरा मोती, त्याच्यातूनच सुई आपण अशी समोर बाहेर काढून घेतलेली आहे. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हे पहा ही इथे आपली दुसरी पाकळी झाली. आता आपल्याला काय करायचं, हे 3 पिवळे मोती आहेत ते ह्या 2 पिवळ्या मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता इथे परत आपल्याला 6 पोपटी मोती ओवून घ्यायचे. हे 6 पोपटी मोती ओवून घेतले. 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे आपल्याला. परत इथे आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये अशी चौकट डिझाईन बनवायची. त्याच्याकरता आपण 4 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ.
हे 4 पिवळे मोती ओवून घेतले आणि परत आता आपण हे 6 पोपटी मोती बाजूला करून ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई खाली काढू. ही अशी सुई ह्या पिवळ्या मोत्यातनं काढली पहा. धागा ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली. आणि आता परत आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. चौकटमधले सगळे मोती हे पहा, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातून पण काढली आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथे परत आपल्याला 6 पोपटी मोती ओवून घ्यायची आहे. हे 6 पोपटी मोती आपण ओवून घेतले आणि ह्या इकडच्या पिवळ्या मोत्यातनं आपण सुई खाली काढली. आता आपल्याला हे जे इकडचे पिवळे मोती 3 त्याच्यातल्या ह्या वरच्या 2 पिवळ्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली पहा. ही इथे दुसरी पाकळी आपली तयार झाली. आणि आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. परत आता आपल्याला हे 2 मोती सोडून ह्या तिसऱ्या मोत्यात सुई बाहेर काढायची आहे. तर आता आपण काय करणार आहे, ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. परत हा एक मोती ह्याच्यातनंही सुई बाहेर काढली. परत त्याच्यावरचा हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. परत त्याच्याजवळचा हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे आपल्याला 3 पिवळे मोती घ्यायचे. तुम्ही ही डिझाईन करून पहा, कॉमेंटद्वारे मला कळवा. परत 4 राणी कलरचे मोती आपण घेऊ. आता मी तुम्हाला एवढी पाकळी करून दाखवते. हे 4 राणी कलरचे मोती आपण ओवून घेतले. एकूण 7 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले. परत आता हे पिवळे मोती बाजूला करायचे. ह्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली पहा. खालच्या दिशेने ही चौकट डिझाईन इथे तयार झाली. आता परत आपण ह्या तिघही मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता मी तुम्हाला एवढी एक शेवटची पाकळी करून दाखवते. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातून पण सुई आपल्याला समोरच्या दिशेने खाली अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. ही चौकट डिझाईन इथे झाली आपली. आता आपण परत इथे 3 पिवळे मोती ओवून घेऊ. हे 3 पिवळे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. ही तिसरी पाकळी आपली तयार झाली. आता हे 3 पिवळे मोती ते ह्या 2 पिवळ्या मोत्यातनं सुई आपण खाली काढू. इथे परत आपल्याला तीच पद्धत करायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली आणि इथे परत आपल्याला 6 पोपटी मोती ओवून घ्यायचे आहे. इथे तुम्ही जोड मोती वापरले तरी चालणार आहे. आणि परत आपण 4 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. 6 पोपटी कलरचे ओवले. आता 4 पिवळे मोती आपण धाग्यात ओवून घेऊ. हे 4 पोपटी मोती ओवून घेतले. नंतर पिवळे मोती ओवून घेतल्यानंतर हे 6 पोपटी बाजूला करून ह्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली,
धागा ओढून घेतला. पहा, ही इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली. आता आपण परत ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई त्याच मोत्यातनं बाहेर काढून घेऊ. हे पहा, डिझाईन एकदम सुंदर दिसते, छान दिसते आहे. आणि ह्या 5 नंबरच्या मोत्यांमध्येच तुम्ही करून पहा. नाजूक असे मोती आपले आहे. इथे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला कॉमेंट्सद्वारे कळवा. आता आपण परत इथे 6 पोपटी मोती ओवून घेऊ. हे 6 पोपटी मोती ओवून घेतले. आणि आता परत आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यातले हे 3 पिवळे मोती, त्याच्यातल्या ह्या 2 वरच्या पिवळ्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची. हे अशी 3 पाकळ्या झाल्या. परत ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. अशीच आता इथे आपल्याला एक शेवटची पाकळी बनवायची. ती तुमच्या लक्षात आलीच असेल. आता ते कसं बनवायचं ते, हे की नाही. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. परत आपल्याला हे 2 मोती सोडून ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही चौकट सोडून द्यायची आहे. त्याच्याकरता ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशा ह्या 2 मोत्यांमधनं सुई मी आता बाहेर काढलेली आहे. 1-2 मोती सोडले. हा 3रा मोती. इथे आता आपली शेवटची 4थी पाकळी तयार होईल. त्याच्याकरता मी धाग्यामध्ये 3 पिवळे मोती ओवून घेते. पहा, आपलं सुंदर असं देवघराचे तोरण डिझाईन इथे तयार झालेली आहे. हे 3 मोती ओवून घेतले. त्याच्यामध्ये 4 राणी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 राणी कलरचे मोती ओवून घेतले. आणि परत हे 3 पिवळे बाजूला करून, हे 3 पिवळे मोती बाजूला करून ह्या राणी कलरच्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, मी आता शेवटची पाकळी बनवते आहे. आणि परत आता आपण त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढण्याकरता ह्या 3ही मोत्यातनं सुई फिरवून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. इथे परत आपल्याला 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. हे 3 पिवळे मोती घेतले. आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे. आणि आता परत आपण हे जे 3 मोती आहेत त्याच्यातल्या ह्या 2 मोत्यातनं सुई खाली आणणार आहे. हे 2 पिवळे मोती ह्याच्यातनं सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 6 पोपटी मोती ओवून घ्यायचे. पहा, तुम्हाला जर ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर मला कमेंटद्वारे तुम्ही तुमचा नंबर द्या. मी तुम्हाला ऑर्डर घेते आणि ह्या डिझाईन करत असते. हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले. आणि हे 6 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. आता परत इथे आपल्याला 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 पिवळे मोती ओवून घेतले आपण. आणि परत आता आपल्याला हे पोपटी मोती बाजूला करून ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली. पहा, आता माझा धागा इथे संपायला आलेला आहे. त्याच्याकरता मी काही मोत्यातनं सुई फिरवत नाही. आता इथे आपण परत 6 पोपटी मोती ओवून घेऊ. हे 6 आपण पोपटी मोती ओवून घेतले. पहा, आणि आता परत आपल्याला ह्या वरच्या 2 पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे वरचे 2 पिवळे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आणि परत हा 1 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली.
अशा प्रकारे आपलं तोरण तयार झालं. आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. हे पहा, आता उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं हे मोत्याचं देवघराचं तोरण इथे तयार झालेलं आहे. पहा, मोत्याचं देवघराचं तोरण. किंवा तुम्ही अशी ताटाभोवतीची महिरप ठेवली तरी चालू शकते, पण शक्यतो हे देवघराचे तोरण मी केलेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.